पाककलेमध्ये मी रुपाली तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण एक वाटी पोह्यापासून कमी तेलात बनणारा नाश्ता बघणार आहोत आणि त्याचबरोबर इन्स्टंट अशी सांबर चटणी बनणार आहोत। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत। तुम्ही पोहे कोणत्याही प्रकारचे घेतले तरी चालेल, जाड पातळ कसेही चालतील, तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ना ते घ्या तुम्ही। हे पोहे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। 2 वेळा याला व्यवस्थित असे चोळून धुवून घ्यायचे आहेत। त्याच्यावरची जो डस्ट असतो ना तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे। बघा अशा प्रकारे हे धुवून क्लीन करून घ्यायचे आणि पाणी पूर्ण गाळून घ्यायचं आहे। हे बघा आता मी पूर्ण पाणी गाळून घेतलेलं आहे आणि असे ड्राय करून घेतलेले आहे। ते बघा गाळून घ्यायचं ते पाणी अजिबात राहू द्यायचं नाही। याच्यामध्ये इथे मी 2 चमचे दही घेणार आहे। हे बघा आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालणार आहोत। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही दहीऐवजी पाणी वापरलं तरीही चालेल आणि आंबटपणासाठी थोडंसं लिंबू पिळायचं आहे। पाण्यामध्ये मिक्स केलं तरीही चालेल। आता ह्याला आपण झाकण लावून 15 मिनिटं ठेवून देणार आहोत। नरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। 15 मिनिटांनंतर आपण बघूया आपले पोहे व्यवस्थित भिजल्या गेलेले आहेत आणि नरम झालेले आहेत। हे बघा आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून असं मळून घेणार आहोत आपण। आता याच्यामध्येच मी बारीक कट करून घेतलेला कढीपत्ता घालणार आहे। कढीपत्ता मी उभा उभा कापलेला आहे आणि इथे मी सुकी लाल मिरची घेतलेली आहे एक, ती पण बारीक कट करून घेतलेली आहे। आता हाताच्या सहाय्याने आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत। असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तसं आपण पीठ मळतो ना त्याचप्रमाणे ह्याला मळून घेणार आहोत। हे बघा असा घट्ट गोळा झालेला पाहिजे, एकदम पण घट्ट गळू नये, कारण की त्याचं जे आपण वडे करणार आहोत ना ते एकदम हार्ड होतील। हे पीठ असं आपल्याला साधारण थोडं मऊच पाहिजे। बस ह्याचा एक गोळा घेऊन हाताच्या सहाय्याने याला आपण गोल करून घ्यायचा आहे। तर गोल आकार येतो याचा आहे बघा। हे बघा आणि मधोमध असं याला होल करून घ्यायचं आहे। जसा मेंदू वडेला असतो ना तशाच प्रकारे आपण याला होल करून घेणार आहोत। हे बघा किती छान दिसत आहेत। अजून एक पद्धत मी तुम्हाला दाखवते। याच्यामध्ये गोळा आपला घ्यायचा आहे, असं थोडंसं प्रेस करायचं, दाबून घ्यायचं आहे आणि इथे मी पेन घेतलेला आहे। पेन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि याच्या असं हे पेनाने होल करून घ्यायचं आहे। बघा पेनामुळे आपले जे हे क्रॅक येत नाही त्याला वड्याला आणि खूप छान होतात हे वडे। तुम्ही नक्की ट्राय करा ही ट्रिक। अशा पद्धतीने आपण सर्व वडे करून घेणार आहोत आणि एका चाळणीमध्ये थोडं तेल लावून वाफवून घेणार आहोत आपण। मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। हे बघा असे चाळणीमध्ये घालून आपण 10 ते 15 मिनिटं ह्याला वाफवून घेणार आहोत। बघा पाणी आपलं तर गरम झालेलं आहे। ह्याच्यावरती चाळण ठेवायची आहे आणि वरून झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 15 मिनिटं ह्याला वाफवून घ्यायचं आहे। 15 मिनिटांनंतर बघूया आपण। हे बघा वडे आपले आताही तयार झालेले आहेत। हे बघा तुम्ही बघू शकता वडे असे मस्त मऊ झालेले आहेत। बघा असे लुसलुशीत झालेले आहेत वडे। हे तुम्ही असेच पण खाऊ शकता, पण मी ह्याला थोडंसं फ्राय करून घेणार आहे। हे बघा छान झाले ते वडे। इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्या पॅनमध्ये 2 चमचे तेल घेणार आहे। तेल व्यवस्थित गरम झालं पाहिजे आणि त्याच्यामध्येच आपल्याला राई घालायची आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला हे वडे घालून घेणार आहोत आपण आणि व्यवस्थित परतून घेणार आहोत।
5 मिनटं ह्याला परतवायचं आहे. हे खायला खूपच छान लागतात आणि हेल्दी पण आहेत. कमी तेलामध्ये हेल्दी असा नाश्ता होतो आपला. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. हे बघा, खाण्यासाठी वडे आपले हे तयार आहेत. आता आपण कुकरमध्ये इन्स्टंट सांबार कसं बनवायचं ते बघूया. एका साईडला मी इथे कुकर गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे 2 चमचे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहे. कांदा, टोमॅटो, वांगं घेतलेलं आहे. हे बघा, बारीक कट करून घ्यायचे. आणि शिमला मिरची घेतलेली आहे. ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत. तुम्ही भाज्या कोणत्याही घेतल्या तरी चालेल. इथे मी अर्धा चमचा राई घेतलेली आहे. कांदा बारीक करून कट करून घेतलेला आहे. कांदा उभा चिरायचा आहे आपल्याला. कसं व्यवस्थित गरम करायचं आहे. आणि भाज्या आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायच्या सर्व. भाजी तुम्ही कोणतीही तुमच्या आवडीची घेतली तरीही चालेल. बघा, हिंग घेतलेला आहे. हळद घालायची आपल्याला. आणि इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे. आणि बघा, इथे तुरीची डाळ मी थोडी 15 मिनटं भिजत ठेवली होती, ती घालणार आहोत आपण. इथे अर्धी वाटी मी तूर डाळ घेतलेली आहे. ती 15 मिनटं मी भिजत ठेवली होती. असं परतून व्यवस्थित घ्यायचं आहे. हे इन्स्टंट सांबार खायला खूप चवदार लागतं. हे सांबार मसाला घालते मी इथे 2 चमचे. आणि इथे पाणी घालणार आहोत आपण. आणि चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला. मी सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की बघून घ्या. झाकण लावून शिट्ट्या काढून घ्यायच्या आपल्याला. इथे मी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. हे बघा, सांबार तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे. हे बघा, असं दाट झालेलं आहे बघा. तुम्हाला केवढा पातळ हवं तेवढं पाणी तुम्ही टाकून घेऊ शकता याच्यामध्ये. आणि आता याच्यामध्ये थोडीशी उकळ येऊ द्यायची आपल्याला, मोठा गॅस करून. आणि इथे मी चिंच घेतलेली आहे. चिंचेचं पाणी करून घेतलेलं आहे, ते घालणार आहोत आपण. 5 मिनटं ह्याला उकळ येऊ द्यायची आहे. अशी व्यवस्थित उकळू द्यायचं आहे याला 5 मिनटं. आता उकळ आलेली आपली सांबार आपलं तयार आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. खाण्यासाठी रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.